गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता वाजलेले आहेत 9:30 आणि ही बघा आई बसलेली आहे. मम्मी आय मॉन. सो आज तुम्हाला रेसिपीज बघायला भेटणार आहे आणि हे कंटेंट क्रिएशन ना खूप डिफिकल्ट आहे आणि मी विचार केला होता की इझी असतं, बट इझी नसतं. लोक एवढी मेहनत घेतात याच्यावरती आणि कन्सिस्टन्स नाही राहू शकत याच्यावरती, तर त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. आणि क्लायमेट बघा, फुल ऊन आलेलं आहे. सो सगळं नाही आणि गरमी झालेली आहे. काल पाऊस पडला थोडा, बट असं काही खास नाही. गरमीच होत होती रात्री पण, आणि त्याच्यामुळे झोप पण नाही झाली रात्री थोडी. हां, मी कंटेंट क्रिएशन बाबत बोलत होतो. एवढं इझी नाही. सो मी मगाशीच म्हटलं होतं तुम्हाला, हे कंटेंट क्रिएशन वगैरे आहे ना, ते एवढं इझी नाही आहे. कारण मी ना क्विट लगेच करतो, क्विट करतो लगेच. आणि असं वाटतं की व्ह्यूज नाही येत, मग हे टाकून काय फायदा. बट असं आहे कंटेंट क्रिएशन म्हणजे की तुम्हाला सतत व्हिडिओ टाकावे लागणार. कारण तुम्हाला लोकांना नोटीस करायला खूप वेळ लागतो आणि तो वेळ आपण द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 6 महिने जाऊ शकतात, 1 वर्ष. जर हे स्टार्ट केलंय तर ते अर्धवट सोडून नाही जायचं. कारण आपण अर्धवट सोडतो त्याच वेळी मे बी तू कुठेतरी सक्सेसला होतं. आणि आता ह्या यूट्यूबवरती एवढे व्हिडिओज झालेले आहे की लोक, आणि मिनिंग आता जे क्रिएटर्स बनण्याचा प्रयत्न करतात त्यांचे व्हिडिओज थोडे खाली जातात. त्यामुळे ग्रो व्हायला थोडा टाइम लागतो. आणि मी अजून शॉर्ट्स वगैरे टाकायला स्टार्ट नाही केलंय, त्यामुळे सबस्क्रायबर्स नाही वाढत माझे. त्यामुळे थोडं डिमोटिवेट व्हायला. सो आज सकाळी उठल्या उठल्या थॉट आला मला, व्ह्यूज बघून आताच्या व्हिडिओवरती, की खूप कमी येत आहेत. मग काय फायदा एवढी मेहनत घेऊन, दिवसभर मेहनत घेऊन व्हिडिओ काढ, ते नंतर एडिट कर आणि यूट्यूबवरती टाक, तर लोक बघतच नाहीये. सो त्याच्यामुळे थोडं डिमोटिवेट. बट मी स्टार्ट ठेवणार, कारण मला करायचं यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे. आणि त्यासाठी मला तुमचा थोडा सपोर्ट लागणार आहे. तुम्ही व्हिडिओज बघतात बस सबस्क्राईब नाही करत, सो त्यामुळे थोडं डिमोटिवेट व्हायला होतं. सो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. मी शिकतोय, यातून मी शिकतोय. मी काय मला सगळं माहिती नाही. मी शिकायचा प्रयत्न करतो. दिवसेंदिवस नवीन नवीन काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो. सो त्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे. सो आता जाऊया वरती. आंबा आहे, त्याला त्याची घोटा वगैरे पडलेली आहे, तर बघूया. सगळं ऊन आहे, खूप ऊन आहे आज. हा बघा, एक पडलेला भेटला. सो एकच आहे पडलेला. सो त्याला पण मुंग्या आलेला. ओ माय गॉड, बघा. मुंग्या आहे त्याच्यावर. भेटलेला आहे आंबा. आप एकच गावला की नाही सासाव करता आहे. सो मी वरती गेलो होतो. एक रायवळ आंबे आहेत ते, असे काही खास. सुक्या बांगड्याची किसमूर. ओके, सो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार सुक्या बांगड्याची किसमूर बघायला. आता वाजलेले आहेत 10 वाजत आले. सो भेटतो तुम्हाला लवकर. रोजचं वातावरण असंच असतं, पूर्ण. आज तरी चांगलं वाटतंय, ऊन पण आहे.
आता मी आणि बाबा जातो मच्छी मार्केटमध्ये मच्छी आणायला. सो तुम्हाला काय काय आहे तिकडे ते दाखवतो मी व्हिडिओमध्ये. सो चला जाऊया. स्मोकी स्मोकी या ये राजूया कब होता. सो जेव्हा आम्ही मार्केटमध्ये पोचलो ना, लाईक प्राउन्स होते, लाईक मोठेवाले झिंगे, छोटेवाले झिंगे, मग नंतर बांगडे होते. लाईक फ्रेश होते बांगडे वगैरे. हे लेफा मासा आहे. मग ही बांगुल्ले आहे, छोटे बांगडे. त्याच्यानंतर सोंडाळे होते, हे बघा फ्रेश, सगळे फ्रेश होते मासे. त्याच्यानंतर मुड्डूशे मासे होते, वेरले होते. ह्याची करी बनवली वेल्ल्यांची तर खूप मस्त बनते. मग लाईक सोंडाळे होते आणि गोबरे होते, राणी मासे होते, ह्याला राणी म्हणतात. सो नंतर आम्ही 150 रुपयाचे काहीतरी आपण हे घेतले, मुड्डूशे मासे, आणि चांगले फ्रेश होते. खाण्यासाठी पण फ्रेश लागतात ते, चांगले बनवले तर. आणि मासे वगैरे घेऊन मग आम्ही घरी यायला निघालो. सो आज होता आमच्याकडे मंगळवारचा बाजार. मग म्हटलं तुम्हाला मंगळवारच्या बाजारात पण घेऊन जाऊया. आणि तिथे होते सुके मच्छी होती. सो ही बघा अशी सगळी सुकी मच्छी होती. मग आम्ही त्यामधले ड्राय प्राउन्स असतात ते घेतले आणि घरी यायला निघालो. आज होता आमच्याकडे बाजार. सो तुम्हाला म्हटलं थोडं क्लिप काढून पण दाखवूया कसा बाजार इकडे भरतो. आता गरमी आहे, लाईक मे महिना आहे, त्यामुळे लाईक सगळं साठवणीचं पुरवठा आलेला आहे बाजारात. तर आता मार्केटमध्ये जाऊन आलो आणि मासे घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो काय काय आणलेलं आहे. सो एवढं पोती भेट 150 रुपयाचे 3 बांगडे आलेले आहेत. आणि ते कितल्याचे रे? 150 रुपयाचे ना. 150 रुपयाचे मुड्डूशे मासे आणलेले आहेत. सो हा बघा यतीश पण आलेला आहे. आत्ता उठला रे. हा आणि माणूस आडते का? चल माणूस माणूस गळला. तू आता किती करता? ब्रश केलं शी. आणि आता किती ब्रश ना तुझ्याकडे? हा बाकी ब्रश लाय मरे. त्याला लाजच नाही आहे. हा बघा मेंटल. सो आता इकडे तयारी चालली होती. लाईक कोळसे आणले होते सुका बांगडा भाजण्यासाठी. कारण कोळशामध्ये सुका बांगडा भाजला ना तर त्याची टेस्ट चांगली एकदम मस्त लागते. सो आता बाबा बघा ह्याच्यामध्ये कोळशावरती ते सुके बांगडे जे आणलेले ते ठेवणार. कारण आपल्याला आज सुक्या बांगड्याची किसमूर करायची आहे. सो त्यामुळे आम्ही ना लाईक असे कोळशावरतीच लाईक सुके बांगडे वगैरे भाजून घेतो अशा प्रकारे. आणि याच्यावरती पण थोडे कोळसे टाकायचे आहे. लाईक लगेच भाजतात ते. गॅसवरती भाजल्याने काय होतं, त्याला ती तेवढी कोलचा हे असतो ना, ते टेस्ट नाही येत. सो असे घेतल्याने लाईक ते आधीचे लोक कशी करायची तशी टेस्ट लागते लाईक त्याची. म्हणून आम्ही अशीच भाजतात. सो बाबा ते सुक्या बांगडे भाजून घेत होते लाईक कोळशामध्ये. सो बांगडे आम्ही भाजायला ठेवलेले आहेत. आता आपल्याला किसमूर बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघायचं आहे. सो तुम्हाला दाखवतो काय काय लागणार आहे. सो बांगड्याची किसमूर बनवण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. त्यासाठी आपण टॉमॅटो घेतलेला आहे, हिरवी मिरची, नंतर कोकम घेतलेलं आहे, मिरची पावडर लागणार आहे, हळद पावडर, हा बारीक किसून घेतलेले खोबरं आहे आणि ओली कोथिंबीर. सो आता लगेचच आपण बांगड्याची किसमूर बनवायला स्टार्ट करूया. तुम्हाला दाखवतो पुढे रेसिपी. तुम्ही रेसिपी ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. सुखे बांगडे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. आता आपण त्याला क्लीन करून घेणार. तुम्हाला आई दाखवणार कसे क्लीन करायचे. हां
पूर्ण काटे काढून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे आपण लाईक क्लीन करून घेत आहेत ते बांगडे आणि हा सगळा कचरा बघा. आता याचे आपल्याला असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे क्लीन झाल्यानंतर. फिश पण बघायला आलेला आहे. तू काय वाटतं किस्मो? हा बघा अशा प्रकारे आपण केलं एक हे बारीक करून घेतलेलं आहे. सो आता एक किसमूर कशी बनवायची ही रेसिपी आपण बघूया. आई तुम्हाला दाखवलं जाते. तर चला जाऊया किचनमध्ये. चला आपण किचनमध्ये जाऊया आणि बघूया आई कशी बनवणार आहे बांगड्याची किसमूर. कशी बनवतात बांगड्याची किसमूर हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. सो तुम्हाला आमच्या पद्धतीने दाखवतो आम्ही कशी बनवतो, लाईक गोवन पद्धत. ही बघा आई आता गॅस पेटवून घेत आहे. सो त्याच्यावरती आता पातेलं ठेवून घेतलेलं आहे. ते गरम होईपर्यंत लाईक वेट करूया. तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये तेल घालून घेत आहे. तुम्ही खोबऱ्याचं तेल पण वापरू शकता या रेसिपीला. आम्ही नॉर्मल तेल वापरलेलं आहे. सो तेल तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये चांगला कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. बघा कांदा चांगला परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेत आहे. टोमॅटोला पण तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आपल्याला. सो टोमॅटो पण चांगला परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची घालून घेत आहोत आणि मिरची घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्याला जास्त वेळ परतवायचं नाही, मग ते आपणच शिजणार मिरची. ते बघा मिरची पण चांगली परतवून झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण तुकडे केलेले बांगड्याचे तुकडे घालून घेऊया, सुक्या बांगड्याचे. ही तुम्ही रेसिपी मुद्दाम ट्राय करून बघा, चांगली लागते. त्यामध्ये मिरची पावडर टाकून घेत आहे, हळद, आणि याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये कोकम घालून घेणार आहोत. कोकमनी चांगली टेस्ट इनहेन्स होते. सो आता याच्यामध्ये आपण खोबरं ऍड करूया, ओलं खोबरं किसलेलं. खोबरं थोडं जास्त टाका म्हणजे चांगलं लागतं मग टेस्ट. आणि आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला याच्यामध्ये मीठ, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. जो सुखा बांगडा असतो ना त्याला पण मीठ लावलेलं असतं, तो खार असतो, त्याच्यामुळे मीठ तुम्ही जपून वापरा. आणि आता याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता लास्टमध्ये आपण याच्यामध्ये ओली कोथिंबीर घालून घेत आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सो ही बघा लाईक सुक्या बांगड्याची किसमूर बनवून रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. किचनमध्ये होतो, आईने तुम्हाला सुक्या बांगड्याची किसमूर वगैरे दाखवली. ती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट असणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. आता मी थोडं रेस्ट करणार कारण किचनमध्ये होतो रेसिपी शूट करायला. सो घामाने पूर्ण घामाघूम झालेलो आहे. आता बसून निवांत आराम करणार आणि थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. मानस आलेला आहे.
अगं मारलं पहिलं बरे राव रे सिटी बजाए पण लाय 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 ते का लाय ए उकलते तू खोईत आता हा तुझी आवडते हे बघ घे घे बॉसकाट फोडून रे जरा तुझा घेतली आहे ते का बॉसकाट फोडून रे जरा सांगते का माल किर्यात फिजेचा पूत पण अकाल द बुक्यात पण फिजेचा पूत पण अकाल द बुक्यात ए सारखी आणि तू का सारखी देऊ हं? होय होय देऊ माका दी ना तू ए फोडली आणि इब तिची गुळी इब गुळी फोडली इब तिथून काढले बाबा किरे करता तू किरे केले तू हे पुढे काढून दिली का त्याने काढली होय 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 काढला त्याने कशी काढली बाबा तू हे गुळी गुळी घेऊन ना मरे तू हे अंगणा बस बाबा तीन कशी काढली रे गुळी ए बाबा ई याकडून काढली आता तुका दाखवून किती झाला किऱ्या व्हिडिओ काढून किती झाला तो आपटला तरी पट्टोर तुझेर पाय धरू खंय हाना धरू आणि नाका ते पापा थंयला येता न्हू बाबा पापा थंयला येता पळय गुळी काढली त्याने खबर आहे मग तू किरे करता रे बाबा ए हे 150 आईने जेवण आणून ठेवलेलं आहे सो तुम्हाला दाखवतो आज काय काय आहे जेवणामध्ये राईस आहे मुड्डोशाचं लाईक उमण आहे करी बांगडा फ्राय आंबा आहे सुक्या बांगड्याची किसमूर आहे आणि सोलकढी आहे करून घेतो आणि भेटतो तुम्हाला